शाळेला सुट्ट्या आहेत, मुलं घरी आहेत, तर त्यांना सतत काहीतरी कुरकुरीत, क्रिस्पी खायला हवं असतं. तांदळाचं पीठ आणि रवा यापासून मी ही रेसिपी बनवून ठेवली, जी 2 ते 3 दिवस अशीच कुरकुरीत राहील आणि जेव्हा हवं तेव्हा मुलं घेऊन खाऊ शकतील. चला तर बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता. यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. अर्धा चमचा जिरं घातलं आहे. यानंतर अर्धा चमचा ओवा घातला. ओवा आधी मी हाताने कुस्करून घेतला होता. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. आता यामध्ये 1 चमचा मी चिली फ्लेक्स घालते. याऐवजी तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे. कढीपत्त्याची टेस्ट खूप मस्त लागते या रेसिपीमध्ये. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर सगळी पिठं आणि जे आपण साहित्य घातलं सगळं एकजीव केल्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे कडकडीत गरम तेल घालायचं आहे. यामुळे रेसिपी मस्त खुसखुशीत होईल. तेल गरम आहे त्यामुळे आधी चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं. तेल सगळीकडे लागलं पाहिजे. तुम्ही हाताने सुद्धा हे छान असं मिक्स करून घेऊ शकता. तर इथे मी हाताने असं छान एकत्र करून घेतलं. यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत जायचं आणि थोडंसं सॉफ्ट असं पीठ आपल्याला याचं मळायचं आहे. यामध्ये कांदासुद्धा आहे तर त्याचं मॉइश्चरसुद्धा आहे, त्यामुळे पाणी कमी लागेल हे मळताना. खूपच मस्त अशी रेसिपी आहे आणि मुलांना तर नक्की आवडेल. तर इथे पहा असं हे सॉफ्ट पीठ मी याचं मळून घेतलं आहे. पाहू शकता जास्त घट्ट नाही आहे. आता याचे आपण वडे बनवणार आहोत. हाताला मी तेल लावून घेतलं आहे. दोन्ही हातांना असं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही एखादी प्लास्टिकची बॅग घ्या, त्यावरती तेल लावून त्याच्यावरती वडे थापून घेतले तरी चालेल. मी ते हातानेच करते. हाताने सुद्धा तुम्ही सहज हे वडे असे बनवू शकता. तर हातावर असे थापून घ्यायचे आणि हे वडे अगदी पातळ करायचे, म्हणजे हे कुरकुरीत होतील. जाड केले तर मग हे कुरकुरीत होणार नाहीत. तर इथे मी असे अगदी याला पातळ करून घेते पहा. तर ही कर्नाटकची फेमस अशी रेसिपी आहे. याला मधुर वडा म्हणतात. चहाबरोबर हा खाल्ला जातो. तर इथे पहा अगदी पातळ करून घेतला आहे मी हा वडा. तर असे इथे वडे मी तयार करून घेतलेत. तर यामध्ये आपण चिली फ्लेक्स घातले त्यामुळे दिसायलासुद्धा मस्त दिसत आहेत. आता हे वडे आपण फ्राय करूया. तर हे पाहू शकता अगदी पातळ असे वडे आहेत, त्यामुळेच हे कुरकुरीत होतील. वडे फ्राय करण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि वडे सोडायचे आहेत. एका वेळेस इथे मी 2-2 वडे फ्राय करते आहे. लगेच याला हलवायचं नाही आहे. खालच्या बाजूने थोडेसे फ्राय झाल्यानंतर याला उलटून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेऊया. तर दोन्ही बाजूने असे हे गोल्डन ब्राऊन झालेत वडे. याच्यामध्ये जो कांदा घातला आहे तो सुद्धा खूप मस्त लागतो. वडे आता आपण काढून घेऊया. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तर तेल निथून हे वडे मी काढून घेतलेत आणि असेच उरलेले वडेसुद्धा फ्राय करून घेऊया. तर इथे मी टोमॅटो केचपबरोबर हे सर्व केलेत. तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर सर्व करू शकता. असेच सुद्धा हे वडे खूप मस्त लागतात, कारण यामध्ये आपण जे चिली फ्लेक्स, कोथिंबीर, कढीपत्ता घातला आहे त्याच्यामुळे ह्याला खूप मस्त चव येते.
त्याबरोबर जो कांदा फ्राय झाला आहे त्याची चवसुद्धा खूप छान लागते आणि हे वडे 2 ते 3 दिवस असेच क्रिस्पी राहतात. हे तुम्ही मुलांसाठी बनवून ठेवू शकता. मुलांना सतत सुट्टीमध्ये काहीतरी क्रिस्पी हवं असतं. हे तुम्ही बनवून ठेवले तर 2 ते 3 दिवस मुलं हे मधल्या वेळेत खाऊ शकतात. इथे मी एक वडा तोडून दाखवते. पहा, अगदी क्रिस्पी झालेत, कुरकुरीत होतात हे. तर आजची ही सोपी, झटपट होणारी आणि चवदार रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.